नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सेतू अभ्यासक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 1 जुलै ते 4 जुलै यामध्ये इयत्ता 7वी विषय समाजशास्त्र या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासक्रमाचा विषयाची माहिती आपण पाहिलेली आहे। त्यानंतर 5 जुलै ते 18 जुलै इथपर्यंतचा दुसरा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि यामध्ये आपण समाजशास्त्राच्या विषयाच्या अनुषंगानं की कृतीपत्रिका हे सामान्यपणे 6 विभागामध्ये या ठिकाणी भागात दिलेले आहेत। याही विषयाची माहिती आपण पाहिलेली आहे। पहिला भाग म्हणजे अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थी नेमके काय शिकणार आहे हा यामध्ये आपण पाहिलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या दोन्ही व्हिडिओमध्ये। तशा स्वरूपाचा हा 19 तारखेपासून 25 तारखेपर्यंतचा व्हिडिओ या ठिकाणी आहे। याही पद्धतीनं तुम्ही दैनंदिन जो काय अभ्यास आहे तो अभ्यास तुम्ही स्वाध्याय म्हणून या ठिकाणी पूर्ण करणार आहात। त्यामध्ये पहिला भाग जो काय आहे तो अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थी नेमकं काय शिकणार आहे हे या भागामध्ये सांगितलेलं आहे। दुसऱ्या भागामध्ये थोडं समजून घेऊया, या ठिकाणी हा भाग आहे संकल्पनाचं स्पष्टीकरण यामध्ये दिलं गेलेलं आहे। तिसरा भाग आहे चला सराव करूया, सरावासाठी काही उदाहरणे या ठिकाणी दिली गेलेली आहेत। चौथा भाग आहे सोडून पाहूया, विद्यार्थ्यांनी संकल्पना समजली की नाही, विद्यार्थ्यांना संकल्पना समजली किंवा नाही हे पाहण्यासाठी काही प्रश्न, काही कृती, काही स्वाध्याय, काही निरीक्षणे या ठिकाणी दिली गेलेली आहेत। ते आपण या ठिकाणी बघणार आहोत, सोडवणार आहोत। पाचवा भाग यामध्ये बघितलं की थोडी मदत, तुम्हाला काही संकल्पना स्पष्ट होत नसेल तर आपले विषय शिक्षक, आपले आईवडील, त्याचबरोबर दीक्षा ॲप आणि QR कोड याचा वापर करून आपण तो भाग अधिक समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत हे बघितलं। आणि 6व्या भागामध्ये आपण त्या पाठामधले हे मला समजले आणि हे करत असताना विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यमापन करावं आणि यासाठी अध्ययन निष्पत्तीदर्शक काही विधाने आहेत ते विधाने या ठिकाणी साध्य होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। तर याच पद्धतीनं या ठिकाणी हा भाग आपण पाहणार आहोत। यामध्ये 19वा दिवस आहे, पाठ आहे 6वीचं वैदिक संस्कृती। नेहमीप्रमाणेच या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये भारताचं सांस्कृतिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान स्पष्ट करतात हे यामध्ये आहे। उदाहरणामध्ये या अध्ययन निष्पत्तीमध्ये पुन्हा खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, गणित, धातुशास्त्र इत्यादींचा अंतर्भाव या ठिकाणी होतो। या बाबी 6वीच्या प्रकरणामध्ये आपण शिकलेलं आहे, हे अध्ययन निष्पत्तीमध्ये दिलेलं आहे। त्यानंतर पहिले काही बाबी आठवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्या बाबी कोणत्या आहेत त्या इथं पाहणार आहोत। एक, वैदिक काळातील भाषा कोणती होती? विद्यार्थी मित्रो, गेल्या वर्षी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं किंबहुना प्रत्यक्ष शाळा भरवून यामध्ये काही प्रकरणाचं आपण प्रत्यक्ष अध्ययन केलेलं आहात। तर यामध्ये वैदिक काळातील प्रमुख भाषा कोणती होती त्याचं उत्तर तुम्हाला सुद्धा सांगता येणार आहे, ती भाषा संस्कृत होती। दुसरं बघा प्रश्न, सर्वाधिक प्राचीन साहित्य कोणतं होतं? हे या वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तक वाचला तर तुमच्या लक्षात येते की सर्वाधिक प्राचीन साहित्य हे वेद होतं, हे आपल्याला सांगता येईल या ठिकाणी। तिसरा प्रश्न बघा की आपल्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असतात, की तुम्ही जे काय आहार घेता त्या आहारामध्ये कोणकोणते पदार्थ असतात, त्या पदार्थांची नावं तुम्ही या ठिकाणी सांगणार आहात, लिहिणार आहात, हे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, तिसरा घटक यातला आहे तो म्हणजे या ठिकाणी काही मदत हवी आहे का? वरचे 3 प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर त्यासाठी तुम्हाला मदत करण्यासाठी तुमचे विषय शिक्षक या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर दीक्षा ॲप या ठिकाणी दिलेला आहे। हा जो काही निळ्या रंगाचा जो काही लिंक आहे तो लिंकला आपण जर क्लिक केला
तर तुम्हाला त्या वैदिक संस्कृतीच्या अनुषंगानं जी काही माहिती आहे किंवा जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला पाहून या प्रश्नांची किंवा पुढे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपणाला देता येतात. मदत हवी असेल तर आपण या ठिकाणी या लिंकचा वापर या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, करून पाहूया. यामध्ये काय करून पाहायला सांगितलेलं आहे तो आपण या ठिकाणी बघायचं आहे. उदाहरणामध्ये सध्याची मनोरंजनाची साधने कोणती? बघा, मला वाटतं की माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक मनोरंजनाची साधनं माहीत असणार आहे. तुम्ही आता जे काही अभ्यासक्रम पाहत आहेत ते अभ्यासक्रम दाखवणारं जे प्रसारमाध्यमाचं किंवा मनोरंजन जे काही साधन आहे तो म्हणजे मोबाईल. मोबाईलचा वापर आपण सर्व कामासाठी करू शकतो. मधुर गाणं ऐकण्यासाठी करतो, त्यावेळेला ते मनोरंजनाचं साधन होईल. आता तुम्ही अभ्यासासाठी मोबाईल वापरताय, ते तुमचं शैक्षणिक साधन होईल. बरोबर आहे. काही चांगल्या ठिकाणाचं फोटोग्राफी करण्यासाठी त्या मोबाईलचा वापर करतो, ते तुमचं मनोरंजनाचं साधन होईल. तसंच टी व्ही, रेडिओ, आणखीन काही यापेक्षा अधिक जे काही मनोरंजनाची साधनं आहेत ती साधनं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर या पाठामध्ये आलेले पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती या पाठामध्ये आलेले नवीन शब्द जे काही आहेत त्या नवीन शब्द आणि त्याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. आता उदाहरणामध्ये एकच मी तुम्हाला सांगतो की विद्य, याचा अर्थ स्त्रियांचा सहभाग, हा एक नवीन शब्द या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर इथं भागदूध म्हणजे भाग गोळा करणारा असा त्याचा अर्थ होऊ शकतो. असे आणखीन काही नवीन शब्द असतील, तुम्हाला तुमच्या दृष्टीनं जे काही नवीन आलेले शब्द आहेत ते शब्द या ठिकाणी लिहायचं आहे, त्याचा अर्थसुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. आता हे करत असताना, कृती करत असताना आवश्यक साहित्य काय लागणार आहेत ते साहित्य या ठिकाणी दिलेले आहे. इयत्ता 7वीचं पुस्तक, पाठ्यपुस्तक आणि इंटरनेट किंवा आंतरजाल. बरोबर आहे. आणि खाली एका शब्दामध्ये उत्तर द्यायला तुम्हाला कृती दिलेली आहे. एका शब्दामध्ये उत्तर देण्यासाठी तुम्हाला कृती या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि त्यामध्ये पहिला आहे वैदिक वाद्य साहित्याची भाषा. बघा, मगाशी सांगितलं तोच प्रश्न इथे आले. वैदिक काळातील भाषा कोणती? संस्कृत. हेच त्याचं उत्तर आहे. त्यानंतर विदू म्हणजे काय? विदू म्हणजे जाणणे. विदू म्हणजे काय? जाणणे. त्यानंतर गोधूम म्हणजे काय? पूर्वी वैदिक संस्कृतीमध्ये गोधूम म्हणजे गहू, गावाचं नाव या ठिकाणी गोधूम आहे. घराचा प्रमुख म्हणजे कोण? गृहपती, ग्रहपती. बरोबर आहे. घराचा प्रमुखला आपण ग्रहपती म्हणत होतो. आणि श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणत असत? श्रेष्ठी. श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं एका शब्दाचे उत्तरे तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं यामध्ये बघा की सध्याच्या काळात स्त्रियांना या ठिकाणी घालत असलेल्या दागिन्यांची नावं लिहायला सांगितलं. आपल्या घरामध्ये मम्मी असेल, आजी असेल, बहीण असेल, त्यांनी जे काही दागिने वापरतात त्या दागिन्यांची नावं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लिहिणार. कळालं? त्यानंतर या पाठामध्ये किंवा वरील कृती केल्यानंतर तुम्हाला वैदिक संस्कृती या पाठामध्ये काय समजले ते 1-2 ओळीमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहे. या वैदिक संस्कृतीमध्ये तुम्हाला काय समजलं ते थोडक्यात तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहे. आणि त्याशिवाय काही समजण्यामध्ये जर अडचणी असेल तर पुन्हा अधिक माहितीसाठी तुम्ही दीक्षा ॲप किंवा गुगल किंवा वरती दिलेला जो काही लिंक आहे तो लिंक किंवा आपण आपलं जे काही पाठ्यपुस्तक आहे ते पाठ्यपुस्तक जर तुम्ही वाचला तर या सर्व प्रश्नांचं उत्तरं तुम्हाला सहज पद्धतीनं या ठिकाणी देता येतात. लक्षात आलं का? बघा, किंवा QR कोड किंवा आपले अध्यापक, आपले आईवडील यांचीही मदत तुम्ही घेऊ शकता. यामध्ये काही अडचणी असतील तर मला तुम्ही वैयक्तिक फोन करून विचारू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा आपण दिवस पाहणार आहोत तो दिवस म्हणजे 20वा दिवस. पाठ आहे 6वीचा मौर्यकालीन भारत 7वा पाठ आहे. याची अध्ययन निष्पत्ती काय दिलेत पहा. प्राचीन काळातील विविध धर्म आणि विचारपद्धती याची मूलभूत तत्त्वे आणि मूल्ये यांचे विश्लेषण करतात. मौर्यकालीन भारतामध्ये जे विविध धर्म होते, विविध विचारपद्धती होत्या,
विविध जे काही मूलभूत तत्त्वे होते, विविध जे काही मूल्ये होते, त्या मूल्यांची बद्दलची माहिती विश्लेषण करतात, वर्गीकरण करतात, असा त्याचा अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी आहे. मग यासाठी पहिले काही बाबी आठवूया. काय आठवायचं आहे पहा. मौर्य काळात कोणते व्यवसाय होते. धडा जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो वाचला तर मौर्य काळामध्ये कोणकोणते व्यवसाय होते ते व्यवसायांची नावं या ठिकाणी लिहायचे. आता सध्याचे व्यवसाय आपले आईवडील कोणते करतात आणि त्यावेळेला कोणते व्यवसाय होते हे तुमच्या लक्षात येण्यासारखं आहे. उदाहरणामध्ये त्यावेळेला कापड विणणे, कापड रंगवणे, भांडीत बनवणे असे उद्योग मौर्य काळात होते. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा की सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत. मौर्यकालीन भारत यामध्ये तो शिल्प आहे. आकृती बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की 4 सिंह, अश्व आणि दुसऱ्या बाजूला ऋषभ, हत्ती असलेलं दिसून येतं. सम्राट अशोकानं उभारलेल्या स्तंभावरती या प्राण्यांची शिल्पे कोरली गेलेली आहेत हे तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. मग यासाठी काही तुम्हाला मदत हवी असेल तर तुम्ही पुन्हा या दीक्षा ॲपचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता. या क्लिक केला याला तर तुम्हाला काय होईल, मदत या धड्याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात आणि त्या व्हिडिओवरनं ती माहिती तुम्ही देऊ शकता. त्यानंतर करून पाहूया बघा आणि सांगा पाहू. आता हे व्हिडिओ तुम्ही बघितला किंवा पाठ वाचला तर तुम्हाला करून पाहूया किंवा सांगा पाहू यामध्ये काही प्रश्न विचारले. आता यामध्ये सत्र म्हणजे काय हे इथं विचारलेत बघा. त्याची व्याख्या थोडक्यात सांगायचं आहे. सुदर्शन म्हणजे काय याची व्याख्या सांगायचं आहे. देवाण पियदर्शी म्हणजे काय हे तुम्ही सांगायचं आहे. हे सर्व आपल्या 6वीच्या पुस्तकामध्ये मौर्यकालीन भारत किंवा वरती दिलेला जो काही लिंक आहे त्या लिंकमध्ये या ठिकाणी आहे. आता उदाहरणामध्ये सत्रप म्हणजे काय की सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी जी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रप असे म्हणतात. बघा याचे हे सगळं पुस्तकामध्ये आहे. फक्त ते तुम्ही बघणं आणि स्वयं अध्ययन करणं अभिप्रेत या ठिकाणी आहे. त्यानंतर सुदर्शन म्हणजे काय बघा की सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागडजवळ जे धरण बांधले त्या धरणाला नाव दिलेलं आहे. तसं देवाण पियदर्शी म्हणजे काय याच्याविषयीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर अष्टपद म्हणजे काय हे सुद्धा इथं विचारलेत तुम्हाला. मौर्य काळात बुद्धिबळाला अष्टपद हे नाव होतं. विविध प्रकारचे जे खेळ होते मौर्य काळामध्ये त्यामध्ये अष्टपद हे मौर्य काळातील बुद्धिबळाचा जो खेळ होता त्या खेळाला बुद्धिबळाला अष्टपद असं हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर याच घटकामधलं दुसरं यामध्ये बघा की मौर्यकालीन राज्यव्यवस्थामध्ये प्रत्येक विभागाची राजधानी कोणती होती ते लिहा म्हटले. मौर्यकालीन राज्यव्यवस्थामध्ये प्रत्येक विभागाची राजधानी कोणती होती ती राजधानी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारलेली आहे. उदाहरणामध्ये पूर्व विभागामध्ये 1-2 सांगतो, 1-2 तुम्ही लिहायचं आहे. पूर्व विभागामध्ये तोशाली हे ओडिसा राज्यामध्ये, पूर्व विभाग तोशाली ओडिसा, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभाग सुवर्णगिरी कर्नाटक आणि उत्तर विभागामध्ये तक्षशिला पाकिस्तान. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहिणार आहात. त्यानंतर पुढं विचारलेत कृतीच्या अनुषंगाने विचारलेत बघा. सम्राट अशोकाने लोकोपयोगी कोणकोणती कामे केली. सम्राट अशोकानं लोकोपयोगी कामे कोणती केली ती कामे या ठिकाणी तुम्ही लिहिणार आहात. पाठ जर वाचला तर पूर्णपणे सम्राट अशोकाने कोणकोणते लोकोपयोगी कामे केली ते आपल्याला सांगता येईल. 1-2 कामं मी सांगू शकतो, राहिलेली तुम्ही कामं या ठिकाणी लिहायचं आहे. विशेषतः त्या काळातील लोकांना मोफत औषधे त्यांनी पुरवली. त्या कालावधीमध्ये रस्ते बांधणी केली, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली, धर्मशाळा बांधल्या, पाण्यासाठी विहिरी खोदल्या. अशा पद्धतीनं सम्राट अशोकाने अनेक लोकोपयोगी कामे या ठिकाणी केलेली आहेत. आणखीन काही कामे तुम्ही त्यामध्ये ॲड करून लिहू शकता.
त्यानंतर मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती होती? बघा, मौर्य कालावधीमध्ये मनोरंजनाची साधनं कोणती होती, खेळाची साधनं कोणती होती हे लिहायचं आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे की खेड्यामध्ये अनेक उत्सव, सण, समारंभ साजरे केले जात होते. त्यामध्ये नृत्य गायनाचे, कुस्तीचे किंवा रातांच्या ज्या शर्यती होत्या त्या शर्यती किंवा सोंगट्यांचा जो काही खेळ होता तो खेळ, अष्टपद, बुद्धिबळ यासारखे मनोरंजन आणि खेळाची साधनं हे मौर्यकालीन कालावधीमध्ये होतं असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काय समजले या पाठामध्ये, तुम्हाला काय समजलं? वरील कृती केल्यानंतर तुम्हाला मौर्यकालीन भारत या पाठामधून काय समजलं हे थोडक्यात तुम्ही लिहायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इथं दीक्षा ॲपचं लिंक दिलेलं आहे आणि त्या लिंकला तुम्ही जर क्लिक केला तर या प्रकरणाच्या अनुषंगानं विविध व्हिडिओ, अधिक माहिती तुम्हाला मिळवता येतात. त्या माहितीवरनं सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा दिवस पाहायचा आहे आणि तो दिवस म्हणजे 21वा दिवस आहे. पहा, इथं इयत्ता 6वी विषय भूगोल आहे आणि पाठाचं नाव आहे खडक आणि खडकाचे प्रकार. या प्रकरणाच्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी सेतू अभ्यासक्रम या ठिकाणी पाहायचं आहे. यामध्ये अध्ययन निष्पत्ती काय दिलेत बघा. खडकाच्या प्रकारानुसार फरक करतो. खडकाचे जे विविध प्रकार आहेत त्या प्रकारानुसार या ठिकाणी फरक करतो असं या ठिकाणी अध्ययन निष्पत्ती दिलेलं आहे. मग यासाठी काही बाबी आपण आठवायचे. आता उदाहरणामध्ये जमीन खोदत गेल्यास केवळ मातीच असते की अन्य काही बाबी असतात ते तुम्ही आठवून सांगायचं. जमीन अन्य कारणासाठी आपण खोदतो त्यावेळी फक्त मातीच असते का आणखीन काही असते ते तुम्ही त्या ठिकाणी लिहिणार. उदाहरणामध्ये खडकामध्ये खनिजाचं प्रमाण असते. जमिनीच्या खाली जसं आपण जाऊ तसं त्यामध्ये सिलिका असते, ॲल्युमिनियम असते, मॅग्नेशियम असते, लोह खनिज सापडतात. हे सगळे घटक या ठिकाणी आठवून तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचं आहे. आणि हे करत असताना तुम्हाला काही मदत हवी आहे का? मग मित्रांनो, जर आपणाला काही आठवले नसेल तर घरातील आपले बहीण भाऊ, आई वडील किंवा आपले विशेष शिक्षक यांना फोन करून तुम्ही माहिती विचारू शकता. किंबहुना खालील दिलेलं जो काही लिंक आहे त्या लिंकला आपण क्लिक करून ती या विषयीची माहिती व्हिडिओच्या मदतीनं आपण शिकवू शकतो. त्यानंतर यासाठी आवश्यक साहित्य काय बघा. तिथं आवश्यक साहित्य दिलेत विद्यार्थी मित्र. चित्र, आकृती, इयत्ता 6वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक इथं दिलेलं आहे. याची आवश्यकता या ठिकाणी आहे. मग यामध्ये अध्ययन, अनुभूती किंवा कृती काय बघणार आहोत आपण. इथं बघा की घराच्या अंगणामध्ये वडीलधारी मंडळीच्या देखरेखीखाली आपण 1 ते 1.5 फूट खोल खड्डा खणायचा. खड्डा तयार करताना सुरुवातीला आणि शेवटी निघणारी माती सारखेच आहे की त्यात काही फरक आहे याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये एक रोपटे लावून खड्डा मोजवायचं आहे. आता तेथे दिलेल्या माहितीचं वाचन करून आपण ते समजून घ्यायचे आहे. ती माती, वरची माती कशी आहे, मधली माहिती कशी आहे, अगदी तळाची माहिती कशी आहे याचं आपण निरीक्षण या ठिकाणी करणार आहोत. त्याशिवाय या ठिकाणी या पाठामध्ये दिलेत बघा. पृथ्वीच्या पृष्ठभागाचं बाहेरील कवच याला आपण शिलावरण म्हणतो. शिलावरण कठीण आहे तसेच ते माती व खडक याचे बनलेले आहे. हे आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजे 6वीमध्ये शिकलेलो आहोत. भूपृष्ठावर आणि त्याखालीसुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला आपण खडक म्हणतो. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकाचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजाचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकामध्ये मुख्यतः सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोह ही खनिजे आढळतात. याशिवाय इतरही काही खनिजे आढळतात. हे नेहमी लक्षात ठेवा. खडकाला दगड म्हणतो आपण, पाषाण म्हणतो, शिला म्हणतो किंवा शिळा असंही म्हणतो. खडकाचे किती शब्द आहेत बघा समानार्थी. खडकाला आपण काय काय म्हणतो हे या ठिकाणी दिलेलं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या सर्व घटकामधून तुम्हाला काय समजलं हे तुम्ही ही कृती केल्यानंतर किंवा ही माहिती वाचून तुला काय समजले किंवा तुला काय शिकण्यास मिळालं याचं माहिती या 4 ओळीमध्ये तुम्ही लिहायचं आहे.
आणि दर प्रकरणानुसार अधिक माहिती मिळवण्यासाठी पुन्हा या ठिकाणी या पाठाच्या अनुषंगानं लिंक दिलेत. त्या लिंकच बरोबर इयत्ता 6वीचं भूगोलाचं पुस्तक पाठ क्रमांक 7 खडक आणि खडकाचे प्रकार याचं जर वाचन केलं तर तुम्हाला सर्व सविस्तर इत्थंभूत माहिती मिळते. यानंतर मग काय करायचं आहे, ती माहिती तुम्ही घेतल्यानंतर ते स्वयंअध्ययन केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे शोधून आपण लिहायचं आहे. आता शिलावरण कशानं बनलेलं आहे, वरती पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. शिलावरण मातीने खडकाने बनलेलं आहे. माती आणि खडक आहे. भूपृष्ठ कशानं बनलेलं आहे, माती आणि खडक यापासून बनलेलं आहे. त्यानंतर खडक कशास म्हणतात गेलेत, पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांचं मिश्रण म्हणजे खडक होय. खडक कशाला म्हटलेलं आहे, पृथ्वीच्या शिलावरणामध्ये तयार झालेले खनिजांचं मिश्रण म्हणजेच खडक होय. हेच व्याख्या या ठिकाणी तुम्ही लिहिणार. आणि मग या पॅरेग्राफमध्ये दिल्याप्रमाणे खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिजे आढळतात, पॅरेग्राफमध्ये सगळं उत्तर आहे, तोच तुम्ही उत्तर पाहून लिहू शकता. आणि मग अधिक सराव करण्यासाठी पुढील लिंक वापरून इतर माहिती तुम्ही मिळवू शकता. आणि ते मिळवत असताना जर मोबाईलचं काही अडचण असेल तर 6वीच्या पाठ्यपुस्तकाचा वापर तुम्ही जर केला तर हे सर्व स्वाध्याय तुम्हाला सोडवता येतात. गेल्या वर्षीसुद्धा तुम्ही या पाठाचं स्वाध्याय सोडवलं असणार आहे. तो स्वाध्याय वही जर तुमच्याकडे असेल तोसुद्धा तुम्ही रेफरन्ससाठी पाहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण पुढच्या दिवसाला जाणार आहोत. तो दिवस म्हणजे 22वा दिवस. यामध्ये विषय आहे भूगोलच, पाठसुद्धा तोच आहे, खडक आणि खडकाचे प्रकाराचे. आता इथं अध्ययन निष्पत्ती मात्र वेगळी आहे. मगाशी जे काही आपण अध्ययन निष्पत्ती बघितलं त्यामध्ये खडकाच्या प्रकारानुसार फरक करतो हे अध्ययन निष्पत्ती बघितलेली होती. आणि याच पाठामधला दुसरा जो काही भाग आहे त्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की खडकाच्या प्रकारानुसार फरक करतो. खडकाचे प्रकार कसले त्या प्रकारानुसार फरक करतो किंवा फरक सांगतो हे अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी साध्य केलेलं आहे. मग यासाठी काही बाबी आपण आठवायचं आहे, तो म्हणजेच खडक कशाला म्हणतात. विद्यार्थी मित्र, मागाशीच तुम्ही उत्तर दिला खडक कशाला म्हणतात ते पाहिलेलं आहे. तीच माहिती आहे या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढं बघा, काही मदत हवी आहे का, मदत हवी असेल तर नेहमीप्रमाणे दीक्षा ॲप, QR कोड किंवा आपले विषय शिक्षक, आपले आईवडील, आपले मोठं बहीण भाऊ असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही ते विचारू शकता आणि मदत घेऊ शकता. यासाठी विद्यार्थी मित्र आवश्यक साहित्य काय, चित्र, आकृती, इयत्ता 6वीचं भूगोलाचं पाठ्यपुस्तक, पेन्सिल, खडक इत्यादी, कागद इत्यादी या साहित्याचा वापर तुम्ही करून ते अध्ययन अनुभव कृती करू शकता. आता अध्ययन अनुभव कृतीमध्ये घराच्या परिसरात आढळणाऱ्या विविध खडकाचे संग्रह करा, त्याचं निरीक्षण करा व त्यामध्ये दिसून येणारे फरक लिहून काढा. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये जे खडक असतात त्या खडकाचे नमुने गोळा करायचे आणि त्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला तो फरक विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. आणि मग आता पुढील माहिती वाचून खडकाचे प्रकार समजून घ्यायचं आहे. इथं सगळं दिलेलं आहे खडकाचे प्रकार. आता खडकाचे प्रकार कोणते आहेत हे दिले तिथं. निर्मितीनुसार किंवा निर्मिती प्रक्रियेनुसार खडकाचे प्रमुख 3 प्रकार पडतात. एक अग्निजन्य खडक, अग्निज खडक, त्याला आपण मूळ खडक असंही म्हणतो. त्यानंतर गाळाचे खडक, त्याला दुसरं नाव आहे स्तरित खडक आणि तिसरं आहे रूपांतरित खडक. विद्यार्थी मित्रो, खडकाचे मुख्य 3 प्रकार आहेत. एक अग्निजन्य खडक, त्यालाच अग्निज खडक म्हणतो, मूळ खडक म्हणतो. दुसरं गाळाचं खडक म्हणजे स्तरित खडक आणि तिसरं रूपांतरित खडक. आता विशेषतः कोणते खडक कसं निर्माण होतं हे या ठिकाणी दिलेलं आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावरती लावारस थंड होत जाऊन त्याचं घनीभवन होते. या प्रक्रियेमधून निर्माण होणाऱ्या खडकांना आपण अग्निजन्य खडक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रो, अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी होते हे या ठिकाणी दिलेले आहे की ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावरती लावारस थंड होत जाऊन त्याचं घनीभवन होते. या प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या खडकांना आपण अग्निजन्य खडक असे म्हणतात. व्याख्या कळाली का पहा.
मग खाली दिलेत तुम्हाला गाळाचे खडक म्हणजे स्तरित खडक आणि इकडे दिलेत रूपांतरित खडक. हे तिन्ही पॅरेग्राफ तुम्ही सविस्तरपणे वाचायचं आहे आणि वाचल्यानंतर या ठिकाणी ही जी काही कृती आहे ती कृती करून माहिती वाचून तुम्हाला काय समजलं, तुम्हाला काय शिकण्यास मिळालं हे या ठिकाणी लिहायचं आहे. तिन्ही खडकाचे फरक या ठिकाणी दिलेले आहेत, तिन्ही खडकाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि यावरून तुम्हाला काय समजलं ही माहिती तुम्ही लिहिणार आहे. मग अधिक माहिती जर पाहिजे असेल तर पुन्हा इथं या संदर्भामध्ये पुढील लिंक दिलेले आहेत, त्या लिंकचा जर तुम्ही वापर केला आणि 6वीचं पाठ्यपुस्तक जर बघितला तर तुम्हाला यावरनं कुठलेही प्रश्न जर विचारलं तर या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येते. आता काय या तिन्ही पॅरेग्राफमधनं तिन्ही खडकाचे जे काही प्रकार आहेत त्या प्रकाराचे मुद्दे दिलेत तुम्हाला आणि यावरून या तिन्ही खडकाचे फरक तुम्हाला लिहायला विचारलेले आहेत. काय फरक आहे? अग्निजन्य खडक, गाळाचे किंवा स्तरित खडक, रूपांतरित खडक यामध्ये काय फरक आहे? आता रूपांतरित खडकामध्ये तिन्ही खडकामध्ये काय फरक आहे तो फरक तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. आता बघा मुख्यतः की अग्निजन्य खडक हे प्राथमिक खडक असतात आणि रूपांतरित खडक प्राथमिक खडक नसतात. मग गाळाचे खडक नदी किंवा हिमनदी वारा या कारकामुळे झालेल्या खडकांच्या कणांच्या संचयापासून गाळाचे खडक किंवा स्तरित खडक निर्माण होते आणि हे खडक वजनाने हलके असते. एवढंच लिहायचं आहे आपण. अग्निजन्य खडकाची निर्मिती कशी होते ते लिहायचं आहे, गाळाच्या खडकाची निर्मिती कशी होते ते लिहायचं आहे, रूपांतरित खडकाची निर्मिती कशी होते ते लिहायचं. तिन्हीमधलं एक एक वाक्य तुम्ही फरक म्हणून लिहिणार आहे. त्याशिवाय अधिक सरावासाठी पुन्हा खालील लिंक जे काय आहेत ते लिंक दिलेले आहेत, ते लिंक आपण त्या लिंकचा वापर करून पुन्हा या पाठावरचं सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता, अधिक माहिती अभ्यासू शकता आणि त्यावरून इतर या खडक आणि खडकाचे प्रकार आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण जायचं आहे 23व्या दिवसाकडं. 23वा दिवसलासुद्धा तोच पाठ आहे, फक्त अध्ययन निष्पत्ती या ठिकाणी वेगळी. आता यामध्ये अध्ययन निष्पत्तीमध्ये काय आहे बघा, महाराष्ट्रातील खडक प्रकार नकाशाचा वापर करून सांगतो. या पाठामध्ये महाराष्ट्रामध्ये जे खडकाचे प्रकार आहेत ते प्रकार नकाशाचा वापर करून सांगता येते किंवा सांगतो, हे अध्ययन निष्पत्ती आहे. मग विद्यार्थी मित्र पहिल्या पाठामध्ये यामधलं 21वा दिवस 22वा दिवस यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलेत की खडकाचे प्रकार कोणते, खडक कशाला म्हणतात, पहिल्या 21व्या दिवसामध्ये विचारलेत, 22व्या दिवसामध्ये विचारलेत आणि इथं 23व्या दिवसामध्ये तुम्हाला विचारलेत खडकाचे प्रकार कोणते. मगाशीच आपण बघितलं खडकाचे प्रकार 3 आहेत, अग्निज खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक. हे खडकाचे प्रकार तुम्ही आठवून सांगायचं आहे. त्यानंतर मदत काही हवी असेल तर पुन्हा नेहमीप्रमाणे लिंक दिलेला तो लिंक आपण बघायचा आहे. त्यानंतर या स्वाध्यायासाठी काय तुम्हाला लागणार आहे, चित्र लागणार आहे, नकाशा लागणार आहे, आकृती लागणार आहे, भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक लागणार आहे, पेन्सिल लागणार आहे आणि यावरून आपण खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. मग त्यानंतर अध्ययन अनुभव काय, खाली नकाशाचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रो नकाशे नेहमी बघत असताना आपण पहिल्यांदा नकाशामध्ये दिलेली जी काही दिशा आहे तो दिशा पाहणं आवश्यक आहे. नकाशाचा अभ्यास आपण जर करायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा नकाशामधले दिशा दिलीत बघा, तो दिशा पाहायचा. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. त्यानंतर विद्यार्थी मित्र नकाशाचं प्रमाण दिलेत बघा. इथं 1 सेंटीमीटरवर 60 किलोमीटर हे नकाशाचं प्रमाण दिलेलं आहे. नकाशाचे अंगे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं, नकाशामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये दिलेलं जे सूची दिलेत त्या सूचीवरनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूची कळालं, सूचीमध्ये काय आहे बघा, विविध जे काही रंग आहेत त्या रंगानुसार त्या ठिकाणी खडकाचे प्रकार सांगितलं गेलेलं आहे. रंग कळालं तुम्हाला, किती रंग आहेत, एकूण 4 आहेत का, 4 रंग दिसले का. मग बेसाल्ट रंग दाखवण्यासाठी भाग दाखवण्यासाठी कोणतं रंग वापरलेत बघा, ग्रॅनाइट खडक दाखवण्यासाठी कोणतं रंग दाखवलेत बघा,
जांभा खडक कोणत्या रंगाने दाखवलेत बघा आणि स्तरित खडक कोणत्या रंगाने दाखवलेत हे जर तुम्हाला कळालं तर खाली विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर आपल्याला सहजपणे देता येतं. आता इथं बघा काय विचारलेत. पहिला प्रश्न की नकाशाच्या आधारे कोणता खडक महाराष्ट्रात सर्वात कमी जिल्ह्यामध्ये आढळतो. विद्यार्थी मित्रांनो, या नकाशाचा जर तुम्ही वापर केला, वाचन केला, निरीक्षण केला तर सर्वात कमी रंग कोणता दिसतो तो रंग इथं सूचीमध्ये बघितला तर त्याचं उत्तर तुम्हाला सापडतं. या नकाशाच्या आधारे सर्वात कमी जिल्ह्यामध्ये आढळणारा खडक कोणता आणि तो जिल्हा कोणता आहे, तो जिल्ह्याचं नावसुद्धा आपल्याला सांगता येते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे जांभा खडक आहे. तांबड्या रंगाने दाखवलेत बघा. आणि तो कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हासुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तो जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग आहे का. त्यानंतर सर्वाधिक राज्यात सर्वाधिक आढळणाऱ्या खडक कोणता बघा. या नकाशामध्ये निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या रंगानं दिसतो तो खडक कोणता आहे. सूचीमध्ये पहिला दिलेत बघा बेसाल्ट खडक दिलेत का. हां, बेसाल्ट खडक या ठिकाणी संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तोच भाग यामध्ये तुम्ही लिहिणार. त्यानंतर विद्यार्थी मित्रो स्तरित खडक कुठं आहे पहा बघा. स्तरित खडक कुठं आहे. स्तरित खडकाचं सूची कुठलं दिलेत बघा. हा पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. स्तरित खडक कोठे आढळतो त्या जिल्ह्यांची नावं तुम्ही सांगणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. स्तरित खडकाचे जिल्हे तुम्ही या ठिकाणी सांगणार आहात. कुठले जिल्हे आहेत तर प्रामुख्याने हे बघा स्तरित खडकाचे जिल्हे या ठिकाणी दाखवलेत बघा. उदाहरणामध्ये जळगाव, अमरावती, अकोला हे जिल्हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे स्तरित खडकाचे जिल्हे आपल्याला सांगता येतील. आणि त्यानंतर चौथं विद्यार्थी मित्रांनो यामध्ये प्रश्न विचारलेत आपल्या राज्यात आढळणाऱ्या प्रमुख खडक प्रकार कोणते. म्हणजे संपूर्ण या राज्यामध्ये सर्वाधिक खडक कोणत्या खडकानं व्यापलेलं आहे त्या खडकाचं नाव तुम्ही इथं लिहिणार आहात. कुठलाही मग खडक सांगा. 4 रंग दाखवलेत. सर्वाधिक रंग असलेले जे जिल्हे आहेत त्या खडकाचं नाव सांगायचं आहे. म्हणजेच बेसाल्ट खडक हे प्रमुख खडक या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं आपण आणखीन काही प्रश्न असतील तर त्याचं अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर हे कृती केल्यानंतर तुम्हाला काय समजलं किंवा तुम्हाला काय शिकण्यास मिळालं हे माहिती तुम्ही खाली लिहिणार आहात. आणि यासाठी पुन्हा अधिक माहिती हवी असेल तर दीक्षा ॲप, आपले विषय शिक्षक, आपलं पाठ्यपुस्तक या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग हे सगळं समजल्यानंतर तुम्हाला इथं खडक प्रकारानुसार जिल्ह्याची यादी तयार करायला विचारलेली आहे. त्या नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खडक सापडतो त्या खडकाचं नाव तुम्ही लिहिणार आहे. आता विद्यार्थी मित्र मगाशी शेवटचा प्रश्नाचं जे काही उत्तर दिला तो उत्तर म्हणजेच बेसाल्ट खडकाचं आहे. महाराष्ट्रामधले बहुतेक सर्व जिल्हे हे बेसाल्ट खडकानं व्यापलेलं आहे. प्रामुख्याने ग्रॅनाइट जो काही खडक आहे त्या खडकाला तुम्हाला सूची दाखवलं मी की चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये ग्रॅनाइट खडक आहे. मगाशी तांबड्या रंगानं जो नकाशामध्ये तुम्ही बघितला, निरीक्षण केला तो खडक फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि स्तरित प्रकारचा जो काही खडक आहे तो खडक पिवळ्या रंगानं दाखवलेला आहे तो अमरावती, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी आहे. हेच एक जिल्हे तुम्ही नावं त्या जिल्ह्यांची नावं यादी या ठिकाणी करणार आहे. आणि यातनं काही समजलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो पुढं दिलेलं जे काही लिंक आहे त्या लिंकचा वापर करून अधिक माहिती आपण मिळवायचं आहे. किंबहुना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वरील जो काही नकाशा आहे खडकाच्या प्रकाराचं तो नकाशा आपल्या 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे तो तुम्ही पाहणार आहे. आता आपण पुढच्या दिवसाकडं हळूहळू चाललेला आहोत. तो दिवस म्हणजे 24वा दिवस आहे आणि तो इथं विषय बदललेला आहे. तो विषय आहे इयत्ता 6वीमधलं मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य. कुठले आहेत विद्यार्थी मित्रांनो? मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य हा पाठ या ठिकाणी आहे बघा. पाठ क्रमांक 8वा. आता यामध्ये अध्ययन निष्पत्ती काय?
वैचारिक आणि सांस्कृतिक आदानप्रदानाने मानवाचे ज्ञान अधिक समृद्ध होते हे समजून घेतात. आणि यासाठी आपण काही बाबी गेल्या वर्षीच्या आठवायच्या आहेत. त्यामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली हे आपण यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर भारताची राजमुद्रा कोणती आहे हे शीर्षक स्तंभ असं तुम्ही आठवून त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर मौर्य काळातील कोणत्याही 4 व्यवसायाचे नावं लिहा. हस्तिदंतावरील कोरीव काम असेल, कापड विणणे असेल, रंगवणे असेल, धातुकाम असेल, जे तुम्हाला आठवत आहे ते तुम्ही लिहू शकता. त्यानंतर बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणाला पाठवले तो तुम्ही या ठिकाणी सांगू शकता, लिहू शकता. त्यानंतर अशोकानं कोणाला बघा की बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा हिला या ठिकाणी श्रीलंकेस पाठवलं. हे त्याचं उत्तर आहे. पाठ वाचलं की तुम्हाला सगळं माहिती त्यामध्ये येऊ शकते. यासाठी काही मदत हवी आहे का? हवी असेल तर दीक्षा ॲपचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. करून पाहूया. पाटातील नकाशाचं निरीक्षण करून गुप्ताच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावाची यादी आपण तयार करणार. मग वाकाटक असेल, अलाहाबाद असेल, कांची असेल, मेहरुली असेल, असे अनेक नवीन शहरं, त्या शहरांची नावं तुम्ही त्या ठिकाणी पाहून लिहिणार आहे. यासाठी विद्यार्थी मित्र आवश्यक साहित्य काय आहे? फक्त 6वीचं पुस्तक आणि कृती दिलेत बघा. पाठातील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार या नावाची यादी तयार करा म्हटली. बघा पुस्तक पान क्रमांक 49 जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. उदाहरणामध्ये हर्षचरित्र बांगभट, रत्नावली हर्षवर्धन, रजत कलननं लिहिलेला तो ग्रंथ या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. आणि पुढं ईशान्य भारतातील राज्यसत्ता याविषयी माहिती लिहा. यासाठी पाठीमागचा जर मुद्दा तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल. पान नंबर 40वरती 8.6 या मुद्द्यामध्ये याचं उत्तर या ठिकाणी आहे ते तुम्ही पाहू शकता. आता या सर्व घटकामधून तुम्हाला काय समजलं? वरील कृती केल्यानंतर तुम्हाला मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठामध्ये काय समजलं हे थोडक्यात लिहायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे अधिक सरावासाठी पुन्हा हा लिंक दिलेला आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो या तासामधलं शेवटचं दिवसचं माहिती आपण पाहणार आहोत. आणि सर्व स्वाध्याय प्रत्येक दिवसाचं स्वाध्याय आपण पूर्ण करून आपल्या विषय शिक्षकांना पाठवणार आहोत. आता 25व्या दिवसाचं स्वाध्याय काय आहे बघा, ती माहिती आपण बघणार आहोत. पाठ क्रमांक आहे 6वा, जनपदे आणि महाजनपदे. याचा 6वीचाच पाठ आहे. यामध्ये अध्ययन निष्पत्ती काय पहा. यामध्ये मानवता आणि धर्मनिरपेक्षता हा सर्वश्रेष्ठ विचार आहे हे स्पष्ट करतात. भारताच्या नकाशावर महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळाचे ठिकाण दर्शवतात. हे अध्ययन निष्पत्ती यामध्ये दिलं गेलेलं आहे. हे आपल्याला साध्य झालेलं आहे असं समजून काही बाबी आपण आठवायचं आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आपण करायचं आहे. आता अजातशत्रूने कोणता धर्म स्वीकारला? विद्यार्थी मित्रो पाठ क्रमांक 6 इयत्ता 6वीचं इतिहासाचं पुस्तक यामध्ये जनपदे आणि महाजनपदे हे पाठ जर तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेला आहात पुन्हा एकदा वाचला तर अजातशत्रूने बौद्ध धर्म स्वीकारला हे तुम्हाला पुस्तकामध्ये उत्तर सापडेल. त्यानंतर महाजनपदे किती आहेत? महाजनपदे 16 आहेत. जनपदे म्हणजे काय? तर छोटी छोटी राज्ये म्हणजे जनपद होय. छोटी छोटी राज्ये म्हणजे जनपद होय. याला जनपद असे म्हणतात. मग यासाठी काही माहिती हवी आहे का? तर यासाठी दीक्षा ॲप हे लिंक दिलेले आहे आणि या ॲपचा वापर केला तर या प्रकरणावरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतात. यासाठी विद्यार्थी मित्रो करून पाहूया आणि खालील तक्ता पूर्ण करूया. यामध्ये दिलेत बघा अनुक्रमांक, महाजनपदाचे राज्य, त्यांचं ठिकाण, राजधानी आणि प्रमुख राज्याचं नाव असं तुम्हाला तो तक्ता दिलेला आहे. आणि ते जिथं रिकामा जागा आहे तिथं रिकामा जागा आपण भरणार आहोत. आता एक बघा, कोसल हिमालयाच्या पायथ्याशी आहे. राजधानी कुठली आहे? श्रावस्ती. आणि प्रमुख राज्याचं नाव काय? प्रसेनजित. कोसल
त्याचं ठिकाण आहे हिमालयाच्या पायथ्याशी, राजधानी आहे श्रावस्ती आणि प्रमुख राज्याचं नाव आहे प्रसेनजीत. तसं हा तक्ता तुम्ही पूर्ण करणार आहेत. विद्यार्थी मित्रो, पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 29 वरती हा तक्ता आहे, तो तक्ता तुम्ही सोडवू शकता. यात काही अडचणी असेल तर पुन्हा आपले विषय शिक्षक आहेत किंवा दीक्षा ॲप आहे, या ॲपचा वापर करून तुम्ही तो तक्ता पूर्ण करू शकता. काय शंका असेल तर मला तुम्ही विषय शिक्षक तुमचे ज्या वर्गाचे आहेत त्या विषय शिक्षकांना तुम्ही विचारू शकता. विद्यार्थी मित्र, यासाठी आवश्यक साहित्य काय आहे? इयत्ता 7वीचे इतिहासाचं पाठ्यपुस्तक आणि इंटरनेट, इतकी माहिती तुम्ही अभ्यासू शकता. पान नंबर 7वीचं पाठ्यपुस्तक 7वीचं पान नंबर 29 वरती हा तक्ता आहे, तो तक्ता तुम्ही स्वयंअध्ययन करू शकता. यासाठी कृती काय दिलीत बघा. भारतातील विविध घटक राज्य व त्याची राजधानी याची यादी तयार करा. विद्यार्थी मित्र, माहीत आहे तुम्हाला भारतामध्ये किती घटक राज्य आहेत? 28 आहेत. त्या प्रत्येक घटक राज्याचं, उदाहरणामध्ये महाराष्ट्र, मुंबई, कर्नाटक, बेंगलोर, असं प्रत्येक राज्याचं नाव आणि राज्याची राजधानी याची यादी तुम्ही करायचं आहे. इथं 28 घटक राज्य आहेत. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही त्या घटक राज्य आणि राज्याची राजधानी तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात. त्यानंतर या ठिकाणी 16 महाजनपदांचे प्राचीन आणि आधुनिक नावं लिहा म्हटलं. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पान नंबर 28 वरती हे 16 महाजनपदं दिलेले आहेत आणि त्या महाजनपदाची आधुनिक नावंसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही पाहून ती माहिती लिहू शकता. आणि शेवटचं माहिती आहे, मला हे समजलं या पाठामधलं, यामध्ये वरील कृती केल्यानंतर मला किंवा तुम्हाला जनपदे आणि महाजनपदे या पाठात काय समजले ते या ठिकाणी लिहा म्हटलं. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय समजलं तुम्हाला? आपण जनपद म्हणजे काय हे बघितलं. छोटी छोटी राज्य म्हणजे जनपदे. त्यानंतर महाजनपदे आपल्या 16 महाजनपदे आहेत. त्याचबरोबर या महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावं समजली. एवढंच यामध्ये तुम्ही लिहिणार आहे. आणि विद्यार्थी मित्रो, नेहमीप्रमाणे अधिक माहिती जर पाहिजे असेल तर दीक्षा आपला या निळ्या रंगानं जो काही लिंक दिसतो त्या लिंकला तुम्ही क्लिक केला तर या पाठावरचं सविस्तर माहिती आहे तुम्हाला पाहता येते. तर अशा पद्धतीनं या तासामध्ये आपण 19व्या दिवसापासून 25व्या दिवसापर्यंत जे काही सेतूचं अभ्यासक्रम किंवा ब्रिज कोर्स याविषयीचं जी काही माहिती आहे ती माहिती या माहितीवरती आधारित व्हिडिओ हा तयार केलेला आहे. आणि हे जर व्हिडिओ तुम्ही ऐकला आणि पाठ्यपुस्तक किंवा काही संकल्पना तुम्हाला अजूनही स्पष्ट झाले नसतील तर दीक्षा ॲप QR कोड, आपले विषय शिक्षक आणि पाठ्यपुस्तक जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला हा भाग किंवा हा दररोजचा दिवसागणिक अभ्यास जो आहे तो अभ्यास करायला सोपं जाणार आहेत. इथं आपण थांबूया. काही शंका असेल तर आपले जे विषय अध्यापक आहेत त्या अध्यापकांना तुम्ही त्या शंकांचं विचारून त्यांचं निरसन करून घेऊ शकता. धन्यवाद.